नमस्कार मंडळी, प्राजक्ता ब्लॉग यामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आम्ही चाललो आहोत भोलेश्वर मंदिरला. हे मंदिर महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात आहे. पुण्यापासून 50 ते 55 किलोमीटर अंतरावर येवत या गावाजवळ. तिथे एक प्राचीन शिवमंदिर आहे. या मंदिराची अद्भुत वास्तुकला आहेत, रहस्यमय इतिहास आणि धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते. असे म्हणले जाते हे मंदिर 13व्या शतकात बांधले गेले आहे. यादव राजांनी ते बांधले होते. ह्या मंदिराचे बांधकाम काळ्या भेसळ दगडांनी केलेले आहे, जे या भागात दुर्मिळ आहे. मंदिरातील शिवलिंगाखाली प्रसाद अर्पण करणे ही अनोळखी प्रथा आहे. असे म्हणले जाते की हा प्रसाद संध्याकाळच्या आरतीपर्यंत गुडूप गायब होतो. काही भक्तांचा असा विश्वास आहे की भगवान शिव स्वतः येतात. भोलेश्वर मंदिरातील नंदीचे मुख भगवान शिवकडे नाही, तर ते विरुद्ध दिशेला आहे. हे एक अनोखा चमत्कार आहे. मंदिरच्या परिसरात विघ्नहर्ता गणेश यांची मूर्ती आहे. विठ्ठल, रुक्माई व अनेक देवी देवतांच्या अशा सुबक मूर्त्या आहेत, जे तासनतास बघत असे थांबावे असे वाटते. मंदिरात गेल्यावर मनाला शांत आणि प्रसन्न वाटते. असं वाटते आपण जसं स्वर्गातच आलो आहोत. मंदिरच्या परिसरात रहस्यमय गुफा आणि छोटे छोटे मंदिर आहेत. भोलेश्वर मंदिराचे वास्तुकला अत्यंत प्राचीन आणि जटिल. मंदिराच्या भिंती, कोरीव काम आणि शिल्पे त्या काळातील कारागिरांचे हे एक उत्तम उदाहरण आहे. हे मंदिर बाहेरून दिसायला जेवढे सुंदर आहे, तेवढंच आतून रहस्यमय सुद्धा आहे. चला भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.